गुड मॉर्निंग मित्रांनो, शुभ सकाळ, जय जय रामकृष्ण हरी. आणि समोर तुम्ही वातावरण बघू शकता. अरे बाप रे, पाऊस पडून गेलेला आहे आणि असा सगळीकडे कचऱ्याचा असा खच झालाय. पण मस्त वाटते. आता सूर्यप्रकाश वगैरे निघालाय जरा आणि आज मॉर्निंग ड्युटी आहे, जायचंय ड्युटीला. एकदम असं आभाळाकडे बघितलं असं भारी वाटते नाही का, सुकून भेटते डोळ्यांना जरा. तर चला मॉर्निंग ड्युटीला जायचंय आणि उद्यापासून सुट्टीवर आहे, घरी जायचंय. उद्या देते की नाही बघू, इन्चार्ज दिली पाहिजे. पण नाश्ता वगैरे करू आणि जाऊया. गुड मॉर्निंग. ड्युटी झालेली आहे आणि आता ड्युटीवरून आलोय, जेवण वगैरे झालं आपलं. आणि आज पण पावसाचं वातावरण दिसतंय मला, कारण गरम तर होतंय थोडंफार. पण आता हे बघू शकता, आता सध्या तरी निरभ्र आकाश आहे सगळं वरती. पण येऊ शकतो, कारण 2-3 दिवस येलो अलर्ट आहे पुण्याला. तर चला तर आलोय ड्युटीवरून. आणि सिस्टरने काय आपल्याला इन्चार्जने काही सुट्टी नाही दिलेली उद्या. मग उद्या पण परत मॉर्निंग ड्युटीला जायचंय आणि मग उद्या ड्युटी झाल्यानंतर घरी जायचंय. तर आजचा दिवस आहे आपल्याकडे, तर म्हटलं बघू आता झोपायचं का कुठं जायचं बाहेर. सोबत नाही ना पण कोणी जायला, हा प्रॉब्लेम आहे मेन. बघू, विचारू कोणाला तरी नाही का, कारण मला हे असं रूम मध्ये पडून बसायला आवडत नाही. तर चला आता जाऊया, आवरू फ्रेश वगैरे हो आणि बघू काय ठरते आता. काल सगळा कचरा झालता मित्रांनो, ते आपले क्लिनिंग वाले ते सगळा कचरा काढतात. ते हे बघू शकते इकडे किती खराब झालं काल. सगळं क्लीन केलं त्यांनी बिचाऱ्यांनी. इकडे वरती आहे कचरा पण तिकडे काढायचं, तिकडे पण नाही. इकडे खालचं सगळं क्लीन केलं त्यांनी, करतात. मित्रांनो आपली झोप वगैरे झालती आणि मग आलो होतो डायरेक्ट आपल्या जागेवर. व्यायाम वगैरे करायचा आहे, त्याला जाऊ आता एकाच साईडने. आणि म्हटलं कुठेतरी बाहेर जाऊ, पण एकटं कुठे हिंडत बसणार. जाणार होतो एफसीच्या टेकडीवर, आमच्या कॉलेजच्या नाही का, माझ्या टेकडी हनुमान टेकडी. पण म्हटलं आता मेट्रोने तिकडे जा एफसीला, मग तिथून पर टेकडी चढा, उशीर होईल, खूप अंधार होईल वरती जास्तपर्यंत, उशीर होईल म्हणून म्हटलं. आणि असं डोकं दुखायला लागलं ना, काय माहिती कसं काय. म्हटलं आता खरी गरज आहे आपल्याला, आता खरी गरज आहे म्हटलं व्यायामाची. म्हटलं थोडं एक्सरसाइज करून येऊ म्हणून आलो. तर तुमचा कसा चाललाय? 31 मार्च आहे, अजून संपला नाही बरं का मार्च, अजून आहे काही आवर्स बाकी आहे. काही पण होऊ शकतं, सांभाळून राहा. तर चला मित्रांनो आता थोडाफार व्यायाम करू. मस्त पोरं बिरे खेळतात तिथे पुढे, तुम्ही बघू शकता. चालू वाटतं पोरांची सगळीकडे काहीतरी कुठेतरी अजून कॉम्पिटिशन. आपल्याला जागा सापडत नाही ना आता एक्सरसाइज करायला, कुठेतरी बघावं लागेल जागा. कधीपासून 1 मिनिट झाले.
मित्रांनो आता फक्त एक्सरसाइज झालाय, अजून रनिंग बॅलन्स आहे. रनिंगच्या आधीच आकाश शर्ट वगैरे सगळा घामाने वल्ला झालाय, दम लागतो खूप नाही का. आणि रोज उठून व्यायाम करायला पण दमच लागतो. तुम्ही बघू शकता चंद्र किती भारी दिसतोय इव्हिनिंगला. मित्रांनो चंद्र बघू शकता, अजून पूर्ण अंधार नाही झालेला, स्टील चंद्र किती भारी दिसतोय बघू शकता तुम्ही. आणि त्या चंद्रात आपला असा व्यायाम चालू आहे. आणि अजून रनिंग बॅलन्स आहे, पूर्ण रनिंग पण करायची अजून. त्याच्या आधीच पूर्ण फार घामाने अंग ओलं झालंय सगळं. आणि बाहेर जाणार होतो पण आता कॅन्सल करावं लागेल, कारण असे अंग गरम झालं नाही एकदा परत मधून सोडून मजा नाही मग त्यात. नाही तर मग ते एकदा यावंच नाही व्यायामाला नाही का. तर चला आता करूया पुढचं व्यायाम सगळा. बाय मित्रांनो, फायनली वर्कआउट झालं आणि चाललोय आता चंद्रासोबत. आपण चंद्रासोबत चाललोय का चंद्र आपल्यासोबत चाललाय काय माहिती. वर्कआउट झालेलं आहे आणि आता चाललोय रूमवर. आता आंघोळ वगैरे करू मस्त, बघू काय कॉन्टेंट बनवायचं का कॉन्टेंट. पण काय आज पाऊस नाही आला, अजून तरी नाही आला. बघू रात्री येतोय काय. चल चल कही हम तुम. अरे काय गाणं येत नाही रे आपल्याला, गाण्याचं लय लिरिक्स वेगळे आपलं. रोड क्रॉस करताना कधीच आपण कॅमेरा माईक डायरेक्ट खिशात, अजिबात लाड नाही असला आपल्याकडे. हा कुठं काय झालं तर कुठं लपडं करतो भाऊ, अवघड रोड, गाड्या ट्रॅफिक दिसलं की सगळं खिशात डायरेक्ट. आपण जाणार आहे खरी फायनली, कारण आपल्या गावची आहे यात्रा, भैरवनाथ महाराजांची यात्रा आहे. हनुमान जयंतीच्या दिवशी आपल्या भैरवनाथाची यात्रा असते. तर हा असा आहे प्लॅन. 2 दिवसाचा शनिवारी येणार डायरेक्ट मी इव्हिनिंगला, किंवा नाईट घेऊ शकतो. चला मित्रांनो, असेच माझे ब्लॉग्स तुम्हाला आवडत असेल तर आपल्या चॅनलला फॉलो करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय.